भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला नवरात्रीमध्ये जर सासू सासऱ्यांकडे घट बसवत असाल, गावाकडे असेल आणि सून असेल ते शहरामध्ये राहत असेल, मग जर आपल्या मूळ घरी जर घट बसवत असेल तर आपण जिथं राहत असणार तिथे कोणती सेवा करायची, वेगळा घट बसवायचा का, त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आई वडील असेल, सासू सासरे असेल, त्यांचं वेगळे घट बसतात आणि मुलं असेल, सुना असेल, ते वेगळ्या शहरात राहत असेल, मग त्यांनी घट बसवायचे का, त्यांनी कोणती सेवा करायची. मुळामध्ये घटस्थापना हे जे आपल्याला करायचं असतं ते मूळ घरी करायचं असतं. मूळ वडाचं झाड, जिथं देवघर असेल, जिथे मूळ घर असेल, जिथे कुलदेवत असेल, त्याच ठिकाणी घटस्थापना करावी. तुम्ही दुसरीकडे जर राहत असणार, तुम्ही म्हणणार आम्ही पण घटस्थापना करतो, नाही. जिथे मूळ असेल तिथंच घटस्थापना करावी. तुम्ही कोणती सेवा करू शकता, तुम्ही अखंड दिवा लावू शकता. अखंड दिवा लावायचा. तुम्ही दुसऱ्या गावी जरी राहत असणार तर तरी पण तुमच्या कुलदेवतेचा फोटो टाक नाही चालणार तुम्हाला. तुम्ही कुलदेवतेचा फोटो असेल, कुलदेवतेचा फोटो घरामध्ये ठेवावा. ठेवल्यानंतर आपण अखंड दिवा लावावा. लक्षात ठेवा, अखंड दिवा लावायचा. 9 दिवसामध्ये अखंड दिवा लावायचा. 9 दिवसामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करावे. 14 पाठ करा, 21 पाठ करा, 108 पाठ करा. 9 दिवसामध्ये नवार्णव मंत्राचा जप करायचा. नवार्णव मंत्राचा जप करावा आणि ह्या 9 दिवसामध्ये आपण अखंड नामस्मरण आहे ते नामस्मरण करा. कारण की जे मूळ घर आहे त्या मूळ घराच्या तिथं जर घटस्थापना होत असेल तर ती घटस्थापना आहे ती आपल्या इथं करायची नाही. तुम्ही जर वेगळे जरी राहत असेल, काही असेल, तरी पण जे मूळ घर आहे तिथेच घटस्थापना करावी. तुम्ही तुमच्या घरी अखंड दिवा लावावा. कुमारिका पूजन करायचं रोज तुम्ही तुमच्या घरी ह्या सेवा करू शकता. कुमारिका पूजन रोज करायचं, एक दिवस नाही करायचं, रोज लहान मुलींना घरी बोलवायचं, त्यांचं पाद्यपूजन करायचं, त्यांना गंध असेल, कुंकू असेल ते लावायचं, काही खायला द्यायचं. रोज कुंकुमार्चन रोज करायचं घरी. सवाष्णी पूजन रोज करा. सवाष्णीचे पण पाय धुवायचे. आपण जसं ब्राह्मणाचे पाय धुतो, घरी आल्यावर जर कोणी ब्राह्मण जर आपल्या घरी कोणी आला त्यांचं पाद्यपूजन करायला पाहिजे, तसं सवाष्णी पूजन करायचं, कुमारिका पूजन करायचं. आपल्या एरियामध्ये कोणती देवी असेल त्या देवीला आपण जाऊ शकता. घरी तुम्ही आरती करू शकता. ह्या 9 दिवसामध्ये तुमच्या घरी घट जरी नाही बसले पण 9 दिवस तुम्ही तुमच्या घरी आरती करू शकता. आपल्या घरी आपण आपल्या कुलदेवतेचा फोटो आणा. आपली सप्तशृंगी देवी असेल, रेणुका माता असेल, महालक्ष्मी देवी असेल, कोल्हापूरची देवी असेल, आपल्या कुलदेवतेचा फोटो घरी आणायचा. आता 1-2 दिवस आहे तुमच्याकडे अजून, देवीचा फोटो घरी आणा आणि फोटो घरी आणल्यानंतर आपण त्याला सवाष्णी पूजन असेल, कुमारिका पूजन असेल ते तुम्ही रोज करू शकता. मग तुम्ही उपास करायला चालेल का, तुम्ही उपास करायचा असेल तर उपास करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मोठ्या घरी जर उपास करत असेल तुम्ही पण बसता उठता उपास करू शकता. म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना होती त्या दिवशी उपास करायचा किंवा अष्टमीच्या दिवशी सगळ्यांनी उपास करायचा. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपण मोठ्या घरी जर बसवत असेल, घटस्थापना करत असाल, तुम्ही तुमच्या घरी घटस्थापना करू नका. त्याच्या ऐवजी तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ असेल, नवार्णव मंत्र असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, कुमारिका पूजन असेल, सवाष्णी पूजन असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. ते या 9 दिवसामध्ये आपल्या मूळ घरी जाऊन दर्शन करायचं, आपापली सेवा करायची. त्या मूळ घरी तुम्ही तिळाचं तेल सगळ्यांनी जास्त वापरावं. तिळाचं तेल असेल तिळाचं तेल तुम्ही तिथे देऊ शकता. आपल्या मूळ घरी आहे तिळाचं तेल, तुम्ही द्यायचं तेल, तिथे दर्शन करायचं, एकदा जाऊन यायचं, दर्शन करायचं आणि मनापासून सेवा करायची.
मनामध्ये कोण किंतु परंतु ठेवायचं नाही. अशीच काही माहिती असेल किंवा कोणी प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.